गरमागरम सांबर इडली, डोसा, वडा किंवा भातासोबत खायला अतिशय चविष्ट लागते. फोडणीमध्ये मोहरी, कढीपत्ता, सुक्या मिरच्या याचा वापर केल्यामुळे ना त्याला एक खास खमंग अशी चव येते. आता सांबार बनवायला म्हटलं ना, ते तर सगळ्यांनाच येतं, पण कशी सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची. म्हणून म्हटलं ही रेसिपी आहे ना तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला मग आपण सांबारची रेसिपी पाहूया. तर मंडळी, 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मसूर डाळ वापरायची असेल ना, ते सुद्धा वापरू शकता. तर आता आहे ना कुकरमध्ये तूर डाळ आणि मुगाची डाळ टाकूया आणि स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेऊया. आता डाळ जी आहे ना ती धुवून घेतल्यानंतर शिजेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे कुकरमध्ये. सोबतच 3 ते 4 टोमॅटो जे आहे ना त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, ते टाकलेले आहेत. कारण सांबार आहे ना आंबट खायला आहे ना खूप छान लागते, चविष्ट लागते यासाठी. यानंतर यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी किंचित अशी हळद पावडर. आता कुकरचं झाकण लावूया आणि साधारणतः 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया. आफ्टर 3 ते 4 शिट्ट्यानंतर आहे ना डाळ मऊसूद अशी शिजली जाईल. शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा आहे ना मी अलग पातेल्यामध्ये आहे ना शिजवून घेतलेला आहे. कारण डाळीमध्ये शिजायला टाकलं ना की काय होतं, खूप शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा खूप सारा असा शिजला जातो आणि एकदम असा गाळ होऊन जातो. तर यासाठी अलग पातेल्यामध्ये शिजवून घेतलेला आहे. तर आता द्यायची आहे सांबारला फोडणी. तर फोडणी देण्यासाठी 3 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये खूप सारी मोहरी टाकलेली आहे. सोबतच लगेच टाकलेला आहे उभा पातळ चिरलेला कांदा. कांदा अगदी कलर चेंज होईपर्यंत आहे ना परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ झाला ना की यामध्ये टाकूया कढीपत्त्याची पानं. सांबारला खरी चव तर आहे ना कढीपत्त्याची पानं, कांदा, मोहरी त्याचबरोबर आहे ना सुक्या मिरच्या टाकल्यामुळे ना जास्त अशी खमंग चव येते. कढीपत्ता टाकल्यानंतर इथे टाकलेले आहेत 4 सुक्या मिरच्या. ते सुद्धा एखाद मिनिटभर आहे ना परतून घेत आहे. आता फोडणीमध्ये आहे ना चिमूटभर हिंगसुद्धा टाकून घेत आहे. हिंग नंतर टाकणार आहे मसाले. तर मसाल्यामध्ये सांबार मसाला अगदी 2 चमचे टाकलेला आहे. त्याचबरोबर आहे ना घरगुती लाल तिखट अगदी 1 ते 1.5 चमच्याचा वापर इथे मी केलेला आहे. जर तुम्हाला जास्त भाज्या टाकून आहे ना सांबार बनवायचा असेल ना तरी बनवू शकता. भाज्यामध्ये आहे ना गाजर, बटाटा, वांगं त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा, भोपळा असं सुद्धा टाकल्याने ना सांबाराची चव आहे ना अधिक वाढते. तर इथे मी फक्त शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा टाकून बनवलेला आहे सांबार. आणि पाहू शकता वाफ गेल्यानंतर आहे ना मी कुकरचं झाकण खोलून पाहिलेलं आहे. मस्त अशी मऊसूद डाळ जी आहे ना ती शिजली गेलेली आहे आणि मला अशीच डाळ आवडते सांबारमध्ये. थोडंसं डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि डाळ जी आहे ना ती छान अशी घोटून घेतलेली आहे. आता शिजवलेली डाळ आहे ना फोडणीमध्ये टाकूया. तुम्ही कशा पद्धतीने सांबार बनवता मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझी ही रेसिपी कशी वाटते हे सुद्धा मला कमेंट्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा. तर यामध्ये आहे ना आवश्यकतेनुसार पाणी वाढवणार आहे आणि असं दाटसरच असं सांबार मी इथे ठेवणार आहे. आणि शिजवलेल्या शेंगा त्याचबरोबर भोपळा हे सुद्धा यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि पाहू शकता सांबारचा कलर वगैरे किती सुरेख आलेला आहे. मस्त जसे बाहेर वगैरे वडा सांबारसोबत किंवा इडली बरोबर जसं सांबार देतात ना सेम त्याच पद्धतीने हे जे सांबार आहे ना ते तयार झालेलं आहे. आणि चवसुद्धा खरंच खूप टेस्टी होती, अप्रतिम होती. तर मला वाटतं तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की सांबार बनवा. डाळ शिजवते वेळेस ना अगदी थोडंफार मीठसुद्धा यामध्ये टाकलेलं होतं. त्यामुळं हलकंसं मीठ यामध्ये आता टाकायचं आहे. खूप काहीसं टाकायचं नाही आहे, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर चिंच आहे ना भिजत घातलेली होती आणि चिंचेचं पाणीसुद्धा सांबारमध्ये टाकलेलं आहे. त्यानेसुद्धा खूप छान अशी चव येते सांबारला. आंबट वगैरे मस्त लागतं खायला. आणि सर्वात शेवटी टाकलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर. आणि पाहू शकता किती मस्त हे सांबार जे आहे ना ते तयार झालेलं आहे. मी इथे इडली किंवा वडा बनवलेला नाही आहे, तर अगदी मी राईससोबत हे जे सांबार आहे ना ते मस्त असं एन्जॉय करणार आहे.
कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ह्या पद्धतीने सांबार नक्की बनवून पहा. धन्यवाद.